नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही राष्ट्रवादीमधून लढवली होती. त्यामध्ये तुम्ही शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात. एक राजकीय भूकंप वरणगावमध्ये झालेला आहे, काय सांगाल? राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा या ठिकाणी मी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवली असताना स्थानिक नेत्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मदत करायला पाहिजे होती ती मदत ते केल्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 5 नगरसेवक निवडून आलेले होते, आता ते नगरसेवक या ठिकाणी 2 निवडून आले. आम्हाला देखील या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. हे ज्या गोष्टीमध्ये घडलं त्या गोष्टीची चीड आणि राग हा माझ्या मनामध्ये असल्या कारणामुळे या ठिकाणी शिवसेनेचे नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आणि मुक्ताईनगरचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय चंद्रकांत भाऊ पाटील यांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि या ठिकाणी मला शिवसेनेच्या माध्यमातून उमेदवारी दिली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारची गवाही देखील या ठिकाणी त्यांना देतो. तसेच भारतीय जनता पक्षाचे या भुसावळ तालुक्याचे आमदार तथा नामदार संजय भाऊ सावकारे यांनी देखील मला या सभागृहामध्ये मी आलो पाहिजे या अनुषंगाने त्यांनी देखील मला शब्द दिला होता. परंतु मी शिवसेनेच्या माध्यमातून या सभागृहामध्ये आलो. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने देखील मला म्हटलेलं होतं, मी त्यांचा देखील या ठिकाणी आभार मानतो. या सभागृहाची गनिमा राखली जाईल आणि विकास कामामध्ये निश्चितच या सभागृहाचे जे जे काही असतील, नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, त्यांना आम्ही निश्चितच सहकार्य करू अशा प्रकारचं देखील आम्ही वचन या ठिकाणी मी त्या वरणगावकरांना देतो. वरणगावकरांचे जे जे काही मूलभूत प्रश्न असतील ते मांडण्यासाठी शिवसेना आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहे. आमचे गटनेते तृप्ताताई महाजन असतील, जिल्हाध्यक्ष समाधान महाजन सर असतील, त्याच पद्धतीने मिलिंददादा असतील, आमच्या आशिकभाई असतील, अशफाकभाई असतील, इरफान भाऊ असतील, विनोद भाऊ झोपे असतील, मालाताई असतील. त्याच पद्धतीने शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी माझ्यावरती विश्वास टाकला. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी अभिवचन देतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. कार्यकर्त्यांना बोलवलं होतं एकत्र, डोळ्यामध्ये अश्रू आलेलं होतं, काय सांगाल याबद्दल? ज्या घराला मी वाढवलं त्या घरातून बाहेर पडत असताना मला जे दुःख झालेलं होतं ते दुःख मी त्या ठिकाणी अश्रूच्या माध्यमातून त्याला वाट मोकळी करून दिली आणि मला माझ्या ज्या भावना होत्या त्या कार्यकर्त्याच्या समोर मांडल्या. आताही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आज जे अश्रू आहे तेच अश्रू काल देखील होते, परंतु आज नवीन परिवारामध्ये मला यांनी सामावून घेतलं ते त्याचे आनंद अश्रू आहेत.